साहेबाचा स्वभाव लय मोठं सांगण्यापेक्षा बदलून आले येऊन सुद्धा आम्हाला बोलून घेऊन इथं सत्कार केला, याच्यातच साहेबाचा स्वभाव. साहेबाचा स्वभाव काय असेल ते कोणत्याही ठिकाणी काही जरी प्रश्न उद्भवले, हद्दीमध्ये जरी काही जरी झालं तर साहेबाला आणि बोलेपर्यंत ते आमच्या पुढं असायचे. आम्ही तर होतो त्यांना हे करायला. आणि नेतृत्व कसं असतं, माझी 35 वर्षाची सेवा झाली. 35 वर्षाच्या सेवेमध्ये मोजके अधिकारी लाभले मला इन्चार्ज म्हणून किंवा मार्गदर्शन म्हणून. त्यापैकी जे मोजके अधिकारी जे होते त्यापैकी एक जाधव साहेब. मी माझी भरती बीड जिल्ह्यातून 2 वर्षापूर्वी बदलून इथं आलो. इथली भाषा वेगळी, थोडं म्हणजे लोक प्रेमळ येतं, भाषा वेगळी. आमच्याकडं पुढं आम्ही पंचनाम्याला मी पहिल्याने गेलो, धुऱ्याहून भांडणं झाली म्हणून. आमच्याकडे धुरा म्हणत नाहीत, बाण म्हणतात. धुरा काय म्हणतात साहेब, धुरा काय भानगडे साहेब? माझ्या गावापासून 70-80 किलोमीटर जवळ गाव आहे माझं. तर अशी भाषेमध्ये बरेच फरक होते. त्या एवढं मिक्सअप झालो की खानदारमधून बदलून जाताना किंवा रिटायर होताना अनेक भावना दाटून येतात. नांदेडमध्ये एकतर नागपूरला जाताना मी पाहिलेलं होतं. नांदेडचा माझा काही असा संपर्क नव्हता, म्हणजे माहीतसुद्धा नव्हतं. मी शिवारोला हजर झाल्यानंतर कंदार कोंकडे म्हणलं नंतर इथं लोहावून विचारलं कंदार म्हणजे काहीसुद्धा एकदम नवीन भागमध्ये सुद्धा आयुष्यभर मी जोपर्यंत आहे तोपर्यंत नांदेडकरांचे आणि म्हणजे प्रेमळ जे स्वभाव होता, जे स्टाफचा याचा त्याचा सगळं आठवण राहील. एवढंच बोलू. साहेबांनी आम्हाला बोललं आणि सत्कार केला, त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद साहेब, आभारी.